हाय गाईज, मी कपिल. जस्ट गेम चेंजर सिनेमा बघितलाय. शंकरचा सिनेमा असल्यामुळे या सिनेमाकडनं प्रचंड अपेक्षा होत्या. पण एका शब्दात सांगायचं झालं तर हा सिनेमा आउटडेटेड आहे. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स म्हणून सिनेमा खूप चांगला आहे. सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर खूप चांगला आहे. एस जे सूर्याने कमाल ऍक्टिंग केली आहे. सिनेमात अनेक मोठ्या मोठ्या स्टार्सची छोट्या छोट्या भूमिका आहेत. रामचरण पण बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. अंजलीने पण छोट्या भूमिकेत लक्ष वेधलं आहे. ब्रह्मानंदम पण एका सीनमध्ये येऊन धमाल करून गेले आहेत. पण एवढं सगळं असून सुद्धा हा सिनेमा खूप आउटडेटेड वाटतो आजच्या काळात. कारण हीच स्टोरी, ह्याच गोष्टी आपण शंकरच्या या आधीच्या अनेक मास्टर क्लास सिनेमांमध्ये बघितल्या आहेत. म्हणजे हा सिनेमा म्हणजे मला हिंदुस्थानी, नायक, अपरिचित या सिनेमांचं मिश्रण वाटतो. म्हणजे त्याचा अगदीच अलीकडे आलेला इंडियन 2 म्हणजे जो हिंदुस्थानीचा सिक्वल होता तो सुद्धा ह्याच पठडीतला आहे. ती स्टोरी आहे. नवीन काय, फक्त जी ट्रीटमेंट ज्या पद्धतीने सिनेमा हाताळला आहे ना शंकरने, ते गंमतशीर आहे. आणि सिनेमाचं सुरुवात, रामचरणची एंट्री अफलातून, सिनेमाचा इंटरव्हल ब्लॉक कडक झालाय आणि सिनेमाचा क्लायमॅक्स बऱ्यापैकी ओके आहे. पण कुठेतरी ना तो एक म्हणतो ना आपण काहीतरी वेगळंपण वगैरे नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता पुढे काय घडणार आहे सिनेमात, तुम्हाला माहिती आहे. आणि कुठेतरी शंकरचा तो चाम आता नाही राहिला. कारण त्याने आता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. नाही तर शंकरचाच गेम ओव्हर होईल. आणि मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं की कियारा अडवाणीचा खूप काही चांगला वापर लोकांनी केला नाही. एक शोभेची बाहुली म्हणून तिला आहे. गाण्यांमध्ये वेगवेगळ्या रंगीत कलरफुल कॉस्ट्युममध्ये ती दिसली तुम्हाला वावरताना. पण सिनेमात तिचा म्हणावा थोडा वाव नाही. ती असली काय नसली काय की फरक पडला नसता. गाण्यांचं पण तसंच झालेलं आहे. कियारा आहे, ग्लॅमर आहे म्हणून रामचरणसोबत तिचं काहीतरी स्क्रीनिंग प्रेझेन्स दाखवावा, काहीतरी केमिस्ट्री दाखवावी म्हणून गाणे उगाचच घुसवल्यासारखी वाटतात. या सिनेमाचा सगळ्यात मोठा हाय पॉईंट आहे एस जे सूर्या. कमाल काम केलंय. म्हणजे जेव्हा जेव्हा तो स्क्रीनवरती आलाय त्याने भन्नाट काम केलंय. त्याचे एक्सप्रेशन, त्याची लकब जबरदस्त आहे. आणि दुसरं या सिनेमाचा जीव आहे तो म्हणजे सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर. ज्या पद्धतीने बॅकग्राऊंड स्कोरचा वापर करण्यात आलाय, भन्नाट आहे. भन्नाट. सो वेल ओव्हरऑल असं सगळं या सिनेमाचं आहे. एक वन टाइम वॉच फिल्म आहे. कलरफुल आहे, जसं शंकरची इतर फिल्म असतात. ग्रँजर आहे, त्याचं मांडणी खूप उत्तम आहे. शिवाय बऱ्याच काही गोष्टी त्यात वेगळ्या करता आल्या असत्या पण त्या घडलेल्या नाही आहेत. पुढे काय घडणार तुम्हाला माहीत असतं. पण तरीसुद्धा एकदा हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्ही मोठ्या पडद्यावर घ्यावा असं मला वाटतं. बाकी शंकरने आता लवकरच त्याच्या स्टोरी टेलिंगवरती काम नाही केलं तर शंकरचाच गेम होईल असं मला वाटतंय. रामचरण पण ठीकठाक आहे. म्हणजे RRR त्याचा तुक्का लागून गेला तो पण राजा मुलींमुळे. त्याने प्रयत्न प्रामाणिक केला, त्याच्या लुक व्हॉइस, त्याच्या याच्या वाईस. पण काही गोष्टी नाही पटतो. म्हणजे तो कलेक्टर दाखवला आहे आणि जी तिची एंट्री, ते नाच गाणं बिरते, नाही असं नसतं. तुम्ही आता ऑडियन्सला एवढं गृहीत धरू शकत नाही. कारण OTTच्या जमान्यात कंटेंट इज अ किंग. आणि OTTवरती एवढा दर्जेदार कंटेंट येत असताना जर का तुम्ही असं काहीतरी दाखवणार असाल तर ते नाही होत सोबत. सो वेल, या सिनेमाला मी देतोय 2.5 स्टार. ते पण सिनेमाचं BGM हा एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स म्हणून एक चांगला अनुभव आहे म्हणून. आणि दुसरं एस जे सूर्यासाठी त्याने कमाल काम केलं आहे. बाकी या सिनेमात विशेष बघण्यासारखं काय नाही. कारण याच्या आधीही शंकरच्याच काय विविध दाक्षिणात्य म्हणजे अगदी अलीकडे त्याला जवान पण त्याचंच उदाहरण. तेच करप्शन, इलेक्शन, राजकारण, सापशिडीचा खेळ, मैत्रीतला विश्वासघात, पैसा, सत्ता, पॉवर, हे सगळं तुम्ही याच्या आधी कुठे ना कुठे बघितलेलं आहे. आणि हे सगळं एक एक तुकड्यांमध्ये या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी आणलेलं आहे. सो एनिवेज, मला वाटतं शंकरचाच आता गेम ओव्हर होईल जर त्याने लवकर त्याच्या या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित नाही केलं तर. या सिनेमाला देतो 2.5 स्टार. थँक्यू सो मच.